मंडळी, ज्या नेत्याला एकेकाळी महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात होतं, ज्या नेत्याच्या एका आवाजावर मराठवाडा आणि भगवानगडावरून लाखोंचा जनसमुदाय गोळा होतो, त्या पंकजा मुंडे यांनी राजकारणातून निवृत्तीचा इशारा दिलाय. त्यातच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी वादात सापडलेले त्यांचे भाऊ धनंजय मुंडेंनीही निवृत्तीचा इशारा दिलाय. बहीण भावाच्या या नव्या विधानांनी आता राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ज्या गोपीनाथराव मुंडेंनी वंचित आणि बहुजन समाजाला एकत्र आणून राज्यात पक्षाची ताकद उभी केली, आज त्याच मुंडे घराण्यातल्या दोन प्रमुख चेहऱ्यांनी एकाच वेळी राजकारणातून निवृत्तीचा इशारा दिलाय. 1.5-2 वर्षात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांना बऱ्याच चढ उतारांचा सामना करावा लागतोय. तिथूनच ही भावना निर्माण झाल्याचं बोललं जातंय आणि एकच मुद्दा वारंवार निर्माण होतोय की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात त्यांच्याच पक्षात कसा गेम केला जातोय. हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. सगळ्यात आधी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी काय वक्तव्य केलं ते जाणून घेऊयात. तर कार्यक्रमात रस्त्याच्या दुरवस्थेवरून बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, या रस्त्यावर खडखड करत आले आणि पीएला म्हटलं, आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय. पण सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहिल्यानंतर आपल्याला नव्यानं प्रेरणा मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. एका कवी संमेलनात कवीने राजकारणावर सादर केलेल्या कवितेविषयी बोलताना त्या म्हणाल्या, मला जर राजकारण माझ्या विचाराला समरस वाटलं नाही, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल. जो एक्झिटसाठी तयार असतो तोच अशा पद्धतीनं राजकारण करू शकतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आणि यानंतर धनंजय मुंडे यांनीही असंच काहीसं वक्तव्य केलं. ते म्हणाले, आज आपण पाहतो की सध्या खूप जातीपातीचं राजकारण केलं जातंय. अतिशय गलिच्छ पातळी जातीपातीच्या राजकारणात गाठलीये. यामुळे आमच्यासारख्या माणसाला कधी वाटतं की राजकारणात राहावं की न राहावं. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघेही वेगवेगळ्या पक्षात असले तरी सध्या हे दोन्ही पक्ष महायुतीचा भाग आहेत. तरी या दोन्ही नेत्यांची आपापल्याच पक्षात मोठी कोंडी होत असल्याचं सातत्यानं पाहायला मिळतंय. आता पंकजा मुंडे यांच्यासोबत गेल्या काही वर्षात असं काय घडलं की त्यांनी खंत व्यक्त करत निवृत्त होण्याचा इशारा दिला, ते समजून घेऊयात. तर 2014 मध्ये जेव्हा राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं, तेव्हा पंकजा मुंडे यांच्याकडे महिला, बालविकास आणि ग्रामविकास यांसारखी महत्वाची खाती सोपवण्यात आली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मराठवाड्यात भाजपचा चेहरा म्हणून त्या पुढे आल्या होत्या, पण तिथूनच त्यांच्या राजकीय कोंडीला सुरुवात झाली असं म्हणता येईल. चिक्की घोटाळा हा त्यातला सगळ्यात जुना आणि चर्चेतला प्रसंग. दुष्काळग्रस्त भागातल्या शाळांसाठी वाटप करण्यात आलेल्या चिक्कीच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आणि ही चिक्की आरोग्याला हानिकारक असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. यावरूनच विरोधकांनी मुद्दा अधिवेशनात बराच काळ लावून धरला. यावर प्रतिक्रिया देत पंकजा मुंडे यांनी हा आरोप आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं होतं आणि कोणताही नियम मोडला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. वर्षानुवर्षे त्यांच्या नावाशी हा घोटाळा जोडला गेला. त्यानंतरच्याच काळात त्यांनी मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, पण मला मुख्यमंत्री होण्याची कोणती इच्छा नाही, असं सूचक विधान केलं होतं. याशिवाय दुष्काळातही मराठवाड्यातील दारू कारखान्यांना पाणी पुरवठा सुरू ठेवण्याच्या त्यांच्या निर्णयावरही टीका झाली होती. त्यांना दुसरा मोठा धक्का बसला तो 2019च्या विधानसभा निवडणुकीत. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांचं राजकारण अस्थिर झालेलं आणि नेमक्या याच काळात त्यांना त्यांच्या भावाकडून म्हणजे धनंजय मुंडे यांच्याकडून परळी मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. भाजपच्या बालेकिल्ल्यातच झालेला हा पराभव त्यांच्यासाठी अत्यंत जिव्हारी लागणारा ठरला. यानंतर पक्षातही त्यांची उपेक्षा होत असल्याचं समोर आलं. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी जाहीर झालेल्या यादीतून त्यांचं नाव वगळलं गेलं, तेव्हाही हीच चर्चा पुन्हा रंगली. त्यानंतर त्यांना बसलेला आणखी एक धक्का म्हणजे 2023 मध्ये त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी आयुक्तालयानं केलेली कारवाई. या कारवाईत कारखान्याची 19 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात अनेक बैठकाही झाल्या होत्या. पक्षात दुर्लक्षित होत असल्याचं वाटत असतानाच 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बीड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. पण धनंजय मुंडे यांचं पाठबळ असतानाही त्यांना याच होम ग्राउंडवर दारुण पराभवाचा सामना करावा लागला. सलग दुसऱ्यांदा बसलेला हा धक्का त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला.
या सगळ्या चढ उतारानंतरही पंकजा मुंडे यांनी हार मानली नाही. मंडळी, राज्याच्या मंत्रिमंडळात सध्या त्यांना पर्यावरण आणि पशुसंवर्धन ही खाती देण्यात आली आहे. पण ही अशी खाती आहे याबद्दल फारसं कोणाला माहीत नाही आणि कुठं बोललंही जात नाही आणि अशाच खात्यांबाबत उघडपणे फार बोललं जात नाही असं त्यांनी स्वतः अलीकडेच म्हटलं होतं. तरीही त्यांनी या भूमिकेतून जनतेचा आवाज बनण्याचा प्रयत्न केल्याचं त्या सांगतात. त्यांना मिळणाऱ्या अशा सततच्या खात्यातून म्हणा किंवा पक्षातल्या अंतर्गत वर्चस्वावरून त्यांनी नेहमीच राजकारणापासून दूर राहण्याची इच्छा व्यक्त केली. खरं तर गोपीनाथ मुंडे यांनी भाजप पक्ष महाराष्ट्रात वाढवला. लहान लेकराला वाढवतात तसं या पक्षाचं पालन पोषण अख्ख्या महाराष्ट्रभर केलं. आणि आताची सिच्युएशन बघितली तर पंकजा मुंडे यांचं त्यांच्या पक्षातील स्थान कुठेतरी विरत चाललंय की काय असं वाटू लागतं. त्यामुळेच त्यांच्या तोंडून सतत पक्षाबद्दलची नाराजी व्यक्त केली जाते. त्यानंतर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचा राजकीय प्रवास गेल्या 1.5-2 वर्षात अनेक वादळातून गेलाय. मार्च 2025 मध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आरोपी आपल्या निकटवर्तीयांशी संबंधित असल्याचा आरोप झाल्यानंतर तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव आलेला. अखेर त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आणि तब्येत ठीक नसल्याचं कारण देत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. तेव्हापासून धनंजय मुंडे मंत्रिमंडळाबाहेर आहेत. या राजीनाम्यानंतरच्या काळात एकीकडे प्रकृतीच्या समस्या आणि दुसरीकडे राजकीय एकाकीपण अशा दुहेरी कात्रीत ते सापडल्याचं वेळोवेळी समोर आलंय. गेल्या काही महिन्यात धनंजय मुंडे यांनी अनेकदा आपली अस्वस्थता जाहीरपणे बोलून दाखवली आहे. जून 2026 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मंत्रीपद न मिळाल्याची खदखद व्यक्त करताना त्यांनी क्रिकेटची उपमा वापरत आपण संघात असूनही 12व्या क्रमांकावर आहोत अशी खंत बोलून दाखवली. यावर प्रफुल्ल पटेल यांनी क्रिकेटच्याच भाषेत रिटायर्ड हर्ट झालेल्या खेळाडूला पुन्हा बॅटिंग करण्याची संधी मिळते अशी उपमा देत मुंडे यांना धीर दिला होता. हा प्रसंगही रिटायर्ड या शब्दाशी योगायोगानं जोडला जातोय. आता खरंच या दोन नेत्यांची आपल्या पक्षात कोंडी होतीये का? तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते मुंडे बहीण भावाची ही अस्वस्थता निव्वळ वैयक्तिक थकव्यातून आलेली नाही, तर ती दोघांच्याही पक्षांतर्गत स्थानाशी संबंधित आहे. पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलायचं झाल्यास त्या भाजपच्या ज्येष्ठ आणि जनाधार असलेल्या नेत्या असूनही त्यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन यांसारखी तुलनेनं दुय्यम मानली जाणारी खाती आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि ओबीसी राजकारणातील प्रभावी चेहरा असूनही पक्षातील निर्णय प्रक्रियेत आणि मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये आपल्याला डावललं जात असल्याची भावना त्यांनी वेळोवेळी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली आहे. धनंजय मुंडे यांची स्थिती याहून वेगळी आणि जास्त बिकट आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राजीनामा दिल्यापासून जवळपास 1.5 वर्ष उलटूनही त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळालेलं नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांचा जनाधार मोठा असला तरी पक्ष नेतृत्वाकडून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि स्वतः मुंडे यांच्यातही अस्वस्थता वाढत असल्याचं वारंवार समोर येत आहे. एकूणच काय तर बीड जिल्ह्याच्या राजकारणात मुंडे कुटुंबाचा राजकीय वारसा मोठा असूनही सत्तेच्या मुख्य केंद्रस्थानी पंकजा आणि धनंजय या दोघांनाही स्वतःच्याच पक्षांकडून अपेक्षित संधी मिळत नसल्याची भावना बळावताना दिसतीये. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोन्ही पक्ष महायुतीचे घटक असले तरी अंतर्गत सत्ता संतुलन आणि नेतृत्वाच्या स्पर्धेत मुंडे बहीण भावाचं स्थान कमकुवत होत असल्याचं चित्र आहे. आता पंकजा मुंडे यांच्या निवृत्तीबाबतच्या वक्तव्याची चर्चा होत असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंना ऑफर दिली आहे. तुम्ही भाजपमधून बाहेर पडल्यास काँग्रेस तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला मदत करेल असं ते म्हणाले. आता आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाकडून मुंडे बहीण भावाच्या नाराजीची किती दखल घेतली जाते आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणातील या मुंडे फॅक्टरला किती महत्त्व दिलं जातं यावरच पुढील राजकीय समीकरणं अवलंबून असतील. बाकी तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.